काय गे? काका ही पिल्लं बघा वाटेवर अशी ओरडत पडली होती. अरे अरे फारच लहान आहेत की ग. मुकी बिचारी कसं समजणार यांना काय होतंय ते. यांना भूक तर लागली नसेल. खरंच थांब हं, आपण याला थोडं दूध पाजूया. किती मायाळू वाटतो काका तुम्ही. यात कसला माळूपणा ग. पहा तरी किती दिनवाणी दिसतायत ती. बिचाऱ्यांची आई कुठे गेली आहे कुणाला माहित. आई बाप नसलेली पोरकी मुलं सुद्धा फार असतात नाही काका. होय बाळ. मुक्या जनावरांना माणसांचा तरी आधार असतो, पण आई बाप नसलेल्या पोरक्या मुलांनी कुणाच्या तोंडाकडे बघायचं. कुणाच्या म्हणजे माणसानंच त्यांची दया आली पाहिजे. खरंच किती किती चांगले आहात हो काका तुम्ही. अगदी देव माणूस आहात. पोरकी मुलं तुमच्या पुढे आली तर तुम्ही त्यांच्यावर दया कराल, त्यांना अगदी जवळ कराल, अगदी आपल्या मुलाप्रमाणे वागवाल त्यांना. होय ना होय ना होय ना काका. चला चला लवकर चला. अगं पण कुठं? मी नेते तिकडे मुक्काटाने. चला चल सुका चल मुक्ता चला. बघा गंगाधर शेट्टी फार चांगले माणूस आहेत. फार फार दयाळू आहेत ते. त्यांच्याकडे जायचं आपल्याला. आता तुम्ही शुद्ध होणार, तुमच्या मुलगी होणार आता, आणि किती किती गंमत होणार आहे. मग चला थांबा इथेच थोडी थांबा. काका 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 चला अगोदर बाहेर चला. मग तुम्हाला सांगितलं ना ती मुलं आली आहेत बाहेर. बिचाऱ्यांचे आई बाप गेलेत, त्यांच्या मुंजी सुद्धा झाले नाहीत वाजवणी. कराल तुम्ही. चला. अगो हो 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 करू करू. कुठं आहे? आहेत कुठं ते पण.